2024ला जनतेनं कोण गद्दार हे दाखवून दिलंय। नेत्यांचा अपमान सहन करणार नाही, कायदेशीर कारवाई करणार। कुणाल कामरानं माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचं व्यंगात्मक गाणं वादात। शिवसैनिकांकडून कामराच्या खारमधील शोच्या सेटची तोडफोड, तर खार पोलीस ठाण्यात कामराविरोधात गुन्हा दाखल। कुणाल कामराकडून हातात भारताचं संविधान घेऊन फोटो ट्विट। द ओनली वे फॉरवर्ड असं म्हणत कुणाल कामराकडून फोटोला कॅप्शन। कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करणं सुरू। फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली संविधानात्मक पदावरील व्यक्तीचा तुम्ही अपमान करू शकत नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचा बीड झालाय, राज्यात गुंडाराज सुरू आहे। या ठिकाणी कुणाल कामरा याला जीवे मारण्याची धमकी येते, त्याच्यावर कारवाई करा, संजय राऊतांची मागणी। कामराचा बोलविता धनी कोण याचा शोध घ्यावा, एकनाथ शिंदेंवर टीका केल्यास सोडणार नाही। कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर सामंतांचा इशारा। शिंदेंवरील गाण्यानंतर आता कामराला फोन करून शिवसैनिकांची शिवीगाळ। ऑडिओ क्लिप व्हायरल, तर मी सध्या तामिळनाडूत, कामराचं शिवसैनिकांना उत्तर। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोजर। घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण केल्यानं कारवाई। सर्व दंगलखोरांवर समान कारवाई होणं गरजेचं, पुण्यामध्ये आणि कोकणात सुद्धा बुलडोजर पाठवा। फहीम खानच्या घरावरील कारवाईनंतर संजय राऊतांची टीका। प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी। अटक टाळण्यासाठी कोरटकरची हायकोर्टात धाव। नाशिकमध्ये जुन्या भांडणाच्या रागातनं 4 ते 5 जणांकडून 19 वर्षीय युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला। मुलाची प्रकृती गंभीर, नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।